नमस्कार मित्रो. आज आपण एम ए मराठीमधील नवीन विषय हाताळतोय संशोधनशास्त्र. आता संशोधनशास्त्रामधील घटक 3 उपघटक आ. तर 3 घटक आ संशोधन पद्धती हा घटक आज आपण त्याचे मुद्देसूद नोट्स आपण पाहणार आहोत. घटक 3 संशोधन पद्धती काय सांगते आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की 3 मध्ये संशोधन पद्धती या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली दिसून येते. साहित्याच्या संशोधन पद्धती याच्यामध्ये साहित्य संशोधन, भाषाशास्त्र आणि बोलींचा अभ्यास आपल्याला दिसून येतो. पाहून घ्या या घटकात संशोधन पद्धतीचा काय 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 माहिती आलेली आहे. साहित्य संशोधनाचे 4 स्तर असतात. मुख्यतः एखाद्या साहित्याचं संशोधन करायचं असेल तर त्याचे हे 4 स्तर असतात. म्हणजे एखाद्या साहित्याचं आपल्याला संशोधन करायचं असेल त्याचे किती स्तर असतात, तर 4 स्तर असतात. एक कृतीलक्ष्य अभ्यास, एक संवेदनात्मक बोधन, नंतर मग आकलन पातळी आणि मूल्यमापनात्मक पातळी. काय हे 4 स्तर सांगितलेत, तर त्या कृतीलक्ष्य अभ्यास असतो, त्या कृतीबद्दल आपल्याला अभ्यास करायचा असतो. नंतर मग त्यातील संवेदना, त्या साहित्यामधील संवेदना ज्या असतात त्याचं बोध करायचं असतं, त्याचं आकलन करायचं असतं, बोधन करायचं असतं. नंतर मग त्याचं आकलन पातळीवरती त्याचं आकलन, त्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि नंतर मग त्यांचं मूल्यमापन करावं लागतं. तर अशा ह्या 4 पातळींमध्ये साहित्य संशोधन होतात. कोणते कोणते, तर कृतीलक्ष्य अभ्यास, संवेदनात्मक बोधन, आकलन पातळी आणि मूल्यमापनात्मक पातळी. परिवर्तनशील साहित्य प्रकार आणि बहुसंस्कृती पुढचा घटक आहे. परिवर्तनशील साहित्य प्रकार म्हणजे परिवर्तनशील म्हणजे साहित्य काय, ते हे परिवर्तनशील प्रकारांमधले असतात आणि बहुसंस्कृती असतात. त्याच्यामध्ये बऱ्याच संस्कृती त्या साहित्यामध्ये दिसून येतात. तर साहित्य सतत बदलत असते. साहित्य काय, हे सतत बदलत असतं. कोसला कादंबरीचे उदाहरण आपण घेऊ शकतो. नंतर मग बहुसांस्कृतिक सहसंबंध असतो. पुढे जागतिक संस्कृती आणि कला संस्कृती. आधुनिकतरवादाचा प्रभाव दिसून येतो जागतिक संस्कृती आणि कला संस्कृतीमध्ये. नंतर मग माहितीची जागतिक देवाणघेवाण झालेली दिसून येते. पुढे वस्तुनिष्ठता आणि संशोधन पद्धती आहेत. विज्ञानासारखी वस्तुनिष्ठता, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, मानव वंशशास्त्रीय ही पद्धती आहेत. पुढे दृष्टिकोन काय, संज्ञा मीमांसा, अंतर्गत विविध पद्धती. नंतर मग भाषाशास्त्रीय अभ्यास पद्धती, ऐतिहासिक आणि वर्णनात्मक भाषाशास्त्र, ध्वनिमुद्रण, सांस्कृतिक गटांशी संवाद, शुद्ध अशुद्ध भाषेचा भेद नाही. पुढे बोलींचा अभ्यास, बोली म्हणजे समूह, परंपरा, संस्कृतीचा अभ्यास. जॉर्ज ग्रियर्सन, गणेश देवी यांचे योगदान. बोलींचा शब्दकोश, व्याकरण, तुलनात्मक अभ्यास. पुढे बोलींचे संवर्धन आणि प्रचार. ओके. तर निबंध स्वरूपामध्ये काही ह्याचं वर्णन केलेलं आहे. साहित्य संशोधन, भाषाशास्त्र आणि बोलींचा अभ्यास एका निबंध स्वरूपात आपण पाहूया. साहित्य संशोधन हे एक संवेदनशील आणि बहुआयामी क्षेत्र आहे. साहित्य संशोधन कसं आहे, तर हे संवेदनशील आणि बहुआयामी क्षेत्र आहे. संशोधकाने साहित्यकृतीकडे 4 स्तरांवर पाहिले पाहिजे. संशोधकाने साहित्याकडे कशा स्तरावर पाहिलं पाहिजे, किती स्तरावर, 4 स्तरावर. कृतीलक्षी, संवेदनात्मक, आकलनात्मक आणि मूल्यमापनात्मक. वाचक जेव्हा मूल्याधिष्ठ अभिप्राय देतो, हा वाचक ज्यावेळी मूल्याधिष्ठित अभिप्राय देत असतो, अभिप्राय म्हणजे काय, मत देत असतो, तेव्हा तो साहित्याचा अभ्यासक बनतो. तेव्हा तो काय बनतो, जेव्हा तो आपलं मत देत असतो, मूल्याधिष्ठित मूल्यांकन करून मत देत असतो, तेव्हा तो साहित्याचा अभ्यासक बनतो. साहित्य प्रकार सतत बदलत असतात. कोसलासारख्या प्रयोगशील कादंबऱ्या रूढ संकेत मोडतात आणि सांस्कृतिकतेचा अनुभव देतात. जागतिकीकरणामुळे कला संस्कृती आणि जागतिक स्वरूपात आकार घेत आहेत. जागतिकीकरणामुळे काय, कला संस्कृती ही जागतिक स्वरूपामध्ये आकार घेत आहे. माहितीची देवाणघेवाण प्रचंड प्रमाणात होत असल्याने साहित्य अभ्यासात व्यापक दृष्टिकोन आवश्यक ठरतो. आता माहितीची देवाणघेवाण ही प्रचंड प्रमाणात होत आहे, त्यामुळे काय, तर साहित्य अभ्यासामध्ये काय होतं, ते व्यापक दृष्टिकोन आवश्यक ठरतो. साहित्य संशोधनात
वस्तुनिष्ठता आवश्यक आहे. साहित्य संतुलनात काय तर वस्तुनिष्ठता आवश्यक आहे. विज्ञानासारखा दर्जा साहित्याला मिळत नसला तरी मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ अभ्यास शक्य आहे. साहित्याला जरी विज्ञानासारखा मोठा दर्जा मिळत नसला तरी मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ अभ्यास शक्य आहे. संज्ञा मीमांसेच्या विविध पद्धती, रूपवादी, संरचनावादी, आधुनिकतावादी यांचा प्रभावी वापर संशोधनात होतो. भाषाशास्त्र हे अत्यंत वस्तुनिष्ठ अभ्यास पद्धती आहे. भाषाशास्त्र हे काय ते अत्यंत वस्तुनिष्ठ अभ्यास पद्धती आहे. ऐतिहासिक भाषाशास्त्रात विविध कालखंडातील भाषेचा अभ्यास केला जातो. ऐतिहासिक भाषाशास्त्रात काय विविध कालखंडाचा अभ्यास केला जातो. वर्णनात्मक भाषाशास्त्र विशिष्ट कालखंडातील भाषेची ध्वनी, स्वनियम, पदिम, वाक्य आणि अर्थविचार करते. वर्णनात्मक भाषाशास्त्रामध्ये काय विशिष्ट कालखंडातील भाषेचे ध्वनी, स्वनिम, पदिम, वाक्य, अर्थविचार करते. बोलींचा अभ्यास म्हणजे त्या समूहांच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि भाषिक वैशिष्ट्यांचा अभ्यास होय. बोलींचा अभ्यास म्हणजे काय त्या समूहाच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि भाषिक वैशिष्ट्यांचा अभ्यास होय. जॉर्ज ग्रियर्सनने गणेश देवी यांच्यासह अनेक मराठी संशोधकांनी बोलींचा अभ्यास केला आहे. बोलींचा शब्दकोश, व्याकरण, तुलनात्मक विश्लेषण, प्राचीन ग्रंथाचे संदर्भ, ताम्रपट, शिलालेख यांचा वापर संशोधनात होतो. बोलींचे संवर्धन, प्रचार आणि बोलीभाषेच्या साहित्यकृतींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. प्रमाण भाषा श्रेष्ठ आणि बोली कनिष्ठ हा गैरसमज दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रमाण भाषा श्रेष्ठ आणि बोली कनिष्ठ प्रमाण भाषा श्रेष्ठ आणि बोली ही कनिष्ठ हा गैरसमज दूर करणे फार गरजेचे आहे. बोलीभाषेच्या स्थानिक शिक्षण आणि व्यवहारात सहज वावर होईल असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. बोलीभाषेच्या स्थानिक शिक्षण आणि व्यवहारात सहज वावर होईल असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. अशा भाषांमुळे दुर्लक्षित समूह मुख्य प्रवाहात सामील होतात आणि समाजात एकसंधतेची भावना बळावते. आता पुढे काही दीर्घोत्तरी प्रश्न आलेत ते पाहूया. साहित्य संशोधनाचे 4 स्तर कोणते आहेत ते सांगा. तर साहित्य संशोधनात 4 स्तरांचा विचार केला जातो. कृतीलक्षी अभ्यास, प्रत्यक्ष साहित्यकृतीचे वाचन करून तिचा अभ्यास केला जातो. संवेदनात्मक बोधन, कलाकृतीशी भावनिक पातळीवर एकरूप होऊन अनुभव घेतला जातो. आकलन पद्धती, कलाकृतीचे अर्थपूर्ण आकलन केले जाते. नंतर मग मूल्यमापनात्मक पद्धती, कलाकृतीचे मूल्याधिष्ठ विश्लेषण आणि अभिप्राय दिला जातो. हे 4 स्तर वाचकाला साहित्याचा अभ्यासक बनवतात आणि विवेचनात्मक दृष्टिकोन विकसित करतात. कोसला कादंबरीच्या उदाहरणावरून साहित्य प्रकारातील परिवर्तन स्पष्ट करा. कोसला ही भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी पारंपरिक कथानकाच्या चौकटीत बसत नाही. कोसला ही काय भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे, ती पारंपरिक कथानकाच्या चौकटीत बसत नाही. ती शैक्षणिक वातावरण, परिस्थिती आणि मनुष्य स्वभावावर भाष्य करते. ती काय करते ते शैक्षणिक वातावरण, परिस्थिती आणि मनुष्य स्वभावावर भाष्य करते. त्यामुळे कादंबरीच्या रूढ संकेतांमध्ये बदल झाला. त्यामुळे काय झालं तर कादंबरीचं जे रूढ आहे संकेतांमध्ये बदल झाला. साहित्य प्रकार सतत परिवर्तनशील असतात. साहित्य प्रकार काय असतात ते सतत परिवर्तनशील असतात आणि कोसला हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अशा प्रयोगशील साहित्यामुळे बहुसांस्कृतिकतेचा अनुभवही समृद्ध होतो. पुढे जागतिक संस्कृती आणि कला संस्कृती यांचा साहित्यावर काय परिणाम होतो. आधुनिकतावादामुळे जागतिक स्वरूपाची संस्कृती आकार घेत आहे. विविध सांस्कृतिक धारणा असूनही माहितीची देवाणघेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. त्यामुळे साहित्य अभ्यासात जागतिक दृष्टिकोन आवश्यक ठरतो. कलाकृती देशप्रेमाच्या सीमारेषा ओलांडून जागतिक अनुभव देतात आणि बहुसांस्कृतिक सहसंबंध प्रस्थापित होतात. जागतिक संस्कृती आणि कला संस्कृती यांचा साहित्यावर काय परिणाम होतो तर आधुनिकतावादामुळे जागतिक स्वरूपाची संस्कृती आकार घेत आहे. विविध सांस्कृतिक धारणा असूनही माहितीची देवाणघेवाण प्रचंड विविध सांस्कृतिक धारणा आहेत तरीही माहितीची देवाणघेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. त्यामुळे साहित्य अभ्यासात जागतिक दृष्टिकोन आवश्यक ठरतो. म्हणून साहित्य अभ्यासात काय जागतिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. कलाकृती देशप्रेमाच्या सीमारेषा ओलांडून जी कलाकृती आहे ती देशरेषेच्या सीमा आहेत, देशप्रेमाच्या ज्या सीमा आहेत
त्या ओलांडून जागतिक अनुभव देतात आणि बहुसांस्कृतिक सहसंबंध प्रस्थापित होतात. साहित्य संशोधनात वस्तुनिष्ठता कशी साधता येते? तर साहित्य संशोधनावर विज्ञानाचा दर्जा मिळत नसला तरी वस्तुनिष्ठता साधता येते. का? तर मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय दृष्टिकोन वापरून संशोधन अधिक वस्तुनिष्ठ करता येते. संज्ञामीमांसेच्या विविध पद्धती. आता संज्ञामीमांसेच्या विविध पद्धती काय आहेत? तर रूपवादी, संरचनावादी, आधुनिकतावादी यांचा वापर करून भावलक्ष्य आणि विचारलक्ष्य अभ्यास साधता येतो. संज्ञामीमांसेच्या विविध पद्धतींचा साहित्य संशोधनात उपयोग कसा होतो? संज्ञामीमांसेच्या अंतर्गत रूपवादी, संरचनावादी, आदिबंधात्मक, आधुनिकतावादी, आधुनिकोत्तरवादी या पद्धती साहित्य संशोधनात वापरल्या जातात. या पद्धतींमुळे कलाकृतीचे विविध पैलू उलगडता येतात. त्यामुळे संशोधन अधिक सखोल, विश्लेषणात्मक आणि वस्तुनिष्ठ होते. संज्ञामीमांसेच्या विविध पद्धतींचा साहित्य संशोधनात काय उपयोग होतो? तर संज्ञामीमांसेच्या अंतर्गत संज्ञामीमांसा आहे त्याच्या अंतर्गत जे रूपवादी, संरचनावादी, आदिबंधात्मक, आधुनिकतावादी, आधुनिकोत्तरवादी या पद्धती साहित्य संशोधनात वापरल्या जातात. ओके, या पद्धतींमुळे कलाकृतीचे विविध पैलू उलगडता येतात. त्यामुळे संशोधन अधिक सखोल आणि विश्लेषणात्मक आणि वस्तुनिष्ठ होते. भाषाशास्त्राची ऐतिहासिक अभ्यास पद्धती काय आहे? भाषाशास्त्राची ऐतिहासिक अभ्यास पद्धती काय आहे? ते ऐतिहासिक भाषाशास्त्रात विविध कालखंडातील भाषेचा अभ्यास केला जातो. जो ऐतिहासिक भाषाशास्त्र आहे त्याच्यामध्ये विविध कालखंडातील विविध कालखंडात जे भाषा होत्या त्या भाषांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ उदाहरणार्थ काय त्याचं? यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन भाषा यांचे स्वरूप, वाक्यरचना, शब्दोत्पत्ती यांचा अभ्यास केला जातो. भाषा सतत बदलत असते आणि व्यवहार सुलभतेच्या गरजेनुसार तिचे रूपांतर होते. ध्वनी, व्याकरण, वाक्य, रीती, कालसंगती, स्थलसंगती यांचा विचार या पद्धतीत केला जातो. वर्णनात्मक भाषाशास्त्राचे वैशिष्ट्य कोणती? वर्णनात्मक भाषाशास्त्राचे वैशिष्ट्य कोणते आहेत? तर वर्णनात्मक भाषाशास्त्र हे भाषाशास्त्र विशिष्ट कालखंडातील बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास करते. ध्वनी, स्वनिम, पदिम, वाक्य, अर्थविचार या घटकांचा विचार केला जातो. ही पद्धत शास्त्रशुद्ध विश्लेषणावर आधारित असून ऐतिहासिक पद्धतीच्या मर्यादा टाळते. त्यामुळे अधिक नेमके निष्कर्ष मिळतात. वर्णनात्मक भाषाशास्त्र विशिष्ट कालखंडातील बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास करते. याचं वैशिष्ट्य आहे तर ध्वनी, स्वनिम, पदिम, वाक्य, अर्थविचार या घटकांचा विचार केला जातो. ही पद्धत शास्त्रशुद्ध विश्लेषणावर आधारित असून ऐतिहासिक पद्धतीच्या मर्यादा टाळते. त्यामुळे अधिक नेमके निष्कर्ष मिळतात. बोली भाषांचा अभ्यास संशोधन क्षेत्र म्हणून का महत्त्वाचा आहे? भाषा म्हणजे त्या समूहाच्या संस्कृती, परंपरा, जीवनशैलीचा अभ्यास होय. बोलीभाषा समाजाच्या विविधतेचे प्रतिबिंब असते. जॉर्ज ग्रियर्सन, गणेश देवी यांच्यासह संशोधकांनी बोलींचा अभ्यास केला आहे. बोलींचा शब्दकोश, व्याकरण, तुलनात्मक विश्लेषण त्यामुळे बोलींची महत्त्व अधोरेखित होते. बोलींच्या संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत? बोलींच्या संवर्धनासाठी खालील उपाय आवश्यक आहेत. बोलींचा शब्दकोश तयार करणे, व्याकरण नियमांचे विश्लेषण, तुलनात्मक अभ्यास, प्राचीन ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख यांचा आधार, राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान व योजना, बोलीभाषेतील साहित्यकृतींना पुरस्कार, बोलीभाषेचा शिक्षण आणि व्यवहारात वापर यांमुळे बोलीभाषा संवर्धन करता येईल. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा याबाबत समाजात असलेल्या गैरसमजांवर उपाय सुचवा. समाजात प्रमाणभाषा श्रेष्ठ आणि बोलीभाषा कनिष्ठ असा गैरसमज आहेत. यामुळे बोलीभाषिक समूह न्यूनगंडाने ग्रासले जातात. हे दूर करण्यासाठी बोलीभाषेचा प्रसार होणं गरजेचं आहे. बोलीभाषेतील साहित्याला मान्यता देणं गरजेचं आहे. स्थानिक शिक्षणात बोलीभाषेचा वापर करणं गरजेचं आहे. प्रमाण भाषेचे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. बोलीभाषेचा शब्दकोश तयार करणं गरजेचं आहे. या उपायांनी बोलीभाषा जिवंत राहील आणि समाजात एकसंधता निर्माण होईल. पुढे काही लघु उत्तरी प्रश्न आलेले आहेत ते पाहूया.
कृतिलक्ष्य अभ्यास म्हणजे काय? प्रत्यक्ष साहित्यकृतीचे वाचन. कोसला कादंबरीचे वैशिष्ट्य काय? कथानकाऐवजी परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे. याने काय केलं कोसलाने? तर कथानकाऐवजी जे कथा आहे ज्याच्या त्या कथा आहे त्याच्यावर भाष्य करण्याऐवजी परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे. जागतिक संस्कृतीचा प्रभाव कोणत्या वादाशी संबंधित आहे? आधुनिकोत्तर वादाशी संबंधित आहे. वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी कोणते दृष्टिकोन वापरले जातात? मानसशास्त्रीय. वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय हे दृष्टिकोन वापरले जातात. भाषाशास्त्रात कोणत्या 2 पद्धती महत्त्वाच्या आहेत? ऐतिहासिक आणि वर्णनात्मक. ह्या पद्धती महत्त्वाच्या आहेत भाषाशास्त्रात. ध्वनिमुद्रण का आवश्यक असते? बोलींचा अभ्यास करण्यासाठी. ध्वनिमुद्रण हे बोलींचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असते. बोलींचा अभ्यास कोणत्या गोष्टी स्पष्ट करतो? बोलींचा अभ्यास समूहाचा इतिहास, परंपरा, जीवनशैली या गोष्टी स्पष्ट करतो. ग्रियर्सनने कोणत्या ग्रंथात मराठी बोलींचे विश्लेषण केले आहे? लिंग्विस्टिक स्टडी ऑफ मराठी. लिंग्विस्टिक स्टडी ऑफ मराठी या ग्रंथात बोलींचे विश्लेषण केलं आहे. भुर्जपत्र म्हणजे काय? टिकाऊ झाडांच्या आंतरसाल पूर्वी राजे वापरत. टिकाऊ झाडांची जी आंतरसाल आहे तिला भुर्जपत्र असं म्हणतात. पूर्वी राजे वापरत. प्रमाण भाषा, बोलीभाषा गैरसमजामुळे काय होते? न्यूनगंड निर्माण होतो. बोली मरणपंथाला लागते. बोलीभाषा मरणपंथाला लागते. काही बहुपर्यायी प्रश्न आले ते पाहू. साहित्य संशोधनाचे किती स्तर आहेत? 4. साहित्य संशोधनाचे 4 स्तर आहेत. 4 कोणते आहेत? तर कृतिलक्षी, आकलन, नंतर मग आकलन, विश्लेषण आणि नंतर मूल्यमापन आहे. बरोबर ना? हां, 4 आहेत. कोसला कादंबरीचे लेखक कोण? हरिभाऊ आपटे. नाही, भालचंद्र नेमाडे. सॉरी. भालचंद्र नेमाडे. जागतिक संस्कृतीचा प्रभाव कोणत्या वादाशी संबंधित आहे? जागतिक संस्कृतीचा प्रभाव कोणत्या वादाशी संबंधित आहे? उत्तर आधुनिकतावाद याची संबंधित आहे. जागतिक संस्कृती. भाषाशास्त्रात कोणती भाषा अभ्यासली जाते? भाषाशास्त्रात बोलीभाषा अभ्यासली जाते. वर्णनात्मक भाषाशास्त्रात कोणते घटक विचारात घेतले जातात? ध्वनी, स्वनिम, पदिम हे घटक विचारात. वरील सर्व हाऊ इज इट पॉसिबल? हा, ध्वनी, स्वनिम, वाक्य, अर्थ, वरील सर्व, केवळ ध्वनी. जॉर्ज ग्रियर्सन किती बोली भाषांचा अभ्यास केला? 60 पेक्षा जास्त. भुर्जपत्र कोणत्या झाडावरून मिळते? भुर्ज. बोलीभाषेच्या प्रचारासाठी काय आवश्यक आहे? अनुदान, पुरस्कार, शब्दकोश, वरील सर्व. बोलीभाषेचा अभ्यास कोणत्या क्षेत्रात उपयुक्त ठरतो? सगळंच. शिक्षण, अर्थव्यवहार, समाजशास्त्र, सर्व. बोलीभाषा मरणकाळ का सहन करते? प्रचार कमी, गैरसमज, न्यूनगंड, वरील सर्व. धन्यवाद मित्रांनो. आज आपण हा घटक इथे संपवलेला आहे. संशोधन शास्त्रामधील घटक 3 मधलं उपघटक संशोधन पद्धती. ह्या संशोधन पद्धती काय आहेत? एक साहित्य संशोधन कसं केलं जातं ते आज आपण पाहिलेलं आहे. कोणत्या 4 साहित्य संशोधनाचे कोणते 4 स्तर आहेत ते पाहिले. जे कृतिलक्षी, प्रत्यक्ष साहित्य वाचन, नंतर मग संवेदना आकलन करून त्या साहित्याचं संवेदन करून घेणं, नंतर मग आकलन करून घेणं आणि नंतर मग मूल्यमापन करणं. ह्या 4 पद्धतीतून साहित्य संशोधन होत असते. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील घटकाचा अभ्यास करूया. धन्यवाद.